आदरणीय मुख्याध्यापिका, उपस्थित गुरुजन वर्ग आणि माझे प्रिय मित्र मैत्रिणींनो, आपणा सर्वांना माझे नमस्कार. आज मला वाचनाचे महत्त्व या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर माझे विचार मांडण्याची संधी मिळाली आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. मित्रांनो, सुरुवात एका सुंदर सुविचाराने करू इच्छितो. वाचाल तर वाचाल, थांबाल तर थांबाल. वाचाल तर वाचाल, थांबाल तर थांबाल. हा सुविचार आपण अनेक वेळा ऐकतो, पण याचा अर्थ आपण समजून घेतो का? येथे वाचाल म्हणजे फक्त पुस्तक नाही, तर ज्ञान मिळवाल, प्रगती कराल, विचाराने समृद्ध व्हाल आणि जीवनात यशस्वी व्हाल, असा त्याचा खरा अर्थ. मित्रांनो, पुस्तक हे माणसाचे सर्वात प्रामाणिक आणि निस्वार्थी मित्र आहे. आपण आनंदात असो किंवा दुःखात, यशात असो किंवा अपयशात, पुस्तक आपल्याला काही ना काही शिकवत असते. पुस्तक आपल्याला कधीही चुकीचा सल्ला देत नाही, नेहमी योग्य मार्ग दाखवते, विचार करायला शिकवते आणि जीवन समृद्ध करते. आजच्या काळात मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियामुळे माहिती सहज मिळते, पण माहिती आणि ज्ञान यामध्ये खूप मोठा फरक आहे. माहिती आपल्याला काय घडले ते सांगते आणि वाचन आपल्याला ते का घडले आणि त्यातून काय शिकावे हे शिकवते. मित्रांनो, वाचनामुळे आपली भाषा सुधारते, शब्दसंग्रह वाढतो, विचार करण्याची क्षमता विकसित होते, कल्पनाशक्ती वाढते, आत्मविश्वास निर्माण होतो. जे विद्यार्थी नियमितपणे वाचन करतात ते अभ्यासात नव्हे तर वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि मुलाखतीमध्येही चांगली कामगिरी करतात. महान लेखक पु ल देशपांडे म्हणतात, पुस्तकासारखा मित्र नाही, वाचनासारखा छंद नाही. पुस्तकासारखा मित्र नाही, वाचनासारखा छंद नाही. हे वाक्य अगदी खरे आहे. एक प्रेरणादायी उदाहरण. भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शास्त्रज्ञ डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे बालपण अगदी गरिबीत गेले, तरीही त्यांना पुस्तकांची प्रचंड आवड होती. वेळ मिळेल तेव्हा ते ग्रंथालयात जाऊन पुस्तक वाचत असत. म्हणून त्यांची विचारशक्ती विकसित झाली आणि पुढे ते भारताचे मिसाईल मॅन म्हणून जगभर प्रसिद्ध झाले. तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तकांचे इतके वेड होते की ते पुस्तकांसाठी हजारो रुपये खर्च करत असत. परदेशात शिक्षण घेत असताना त्यांनी हजारो पुस्तके वाचली. ते म्हणतात, कमी खा, कमी कपडे घाला, पण भरपूर पुस्तके वाचा. आज आपण त्यांना जगातील महान विद्वानांपैकी एक ओळखतो. त्यांच्या यशामागे पुस्तकाचा सिंहाचा वाटा होता. एक छोटीशी गोष्ट. एका गावात दोन मित्र राहत होते. दोघेही एका शाळेत शिकत होते. शाळा सुटल्यावर पहिला मित्र दिवसभर मोबाईलवर गेम खेळायचा, तर दुसरा मित्र ज्ञान, आत्मविश्वास आणि चरित्र अशी पुस्तके वाचायचा. काही वर्षांनी दोघंही मोठे झाले. पहिल्या मित्राकडे वेळ घालवण्यासाठी आठवणी होत्या, तर दुसरा मित्र ज्ञान, आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्वाने मोठ्या पदावर पोचला. या गोष्टीतून आपल्याला हे समजतं की रोज वाचनाची छोटी सवय आपल्याला आयुष्यभर मोठे यश देऊ शकते. वाचनाचे फायदे. वाचनामुळे ज्ञान वाढते, स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते, भाषेवर प्रभुत्व राहतो, ताण कमी होतो, मन शांत राहते, लेखन आणि सकारात्मक विचार निर्माण होतात, सर्जनशीलता वाढते, यशाचा मार्ग सुकर दिसतो. मित्रांनो, आज अनेक मुलांना मोबाईलवर तासनतास वेळ घालवण्याची सवय लागली आहे. जर आपण दररोज फक्त 30 मिनिट वाचण्याची सवय लावली तर वर्षभरात अनेक पुस्तके वाचून पूर्ण होतील. हीच सवय आपल्याला इतरांपेक्षा वेगळे बनवेल. आपण काय वाचावे? आपण फक्त पाठ्यपुस्तकच नव्हे तर थोर व्यक्तींची चरित्र, विज्ञानविषयक पुस्तके, कथा, कादंबऱ्या, वर्तमानपत्र, बालमासिके, प्रेरणादायी पुस्तके,
इतिहास आणि सामान्य ज्ञानाची पुस्तके ही आपण वाचली पाहिजे. प्रत्येक पुस्तक आपल्याला काही ना काही नवीन शिकवते. आज आपण जे वाचतो त्यावरच उद्या आपण काय बनणार आहोत हे ठरतं. म्हणून पुस्तकांनाच आपले जिवलग मित्र बनवा. आणि शेवटी मी माझे भाषण एका सुंदर विचाराने संपवू इच्छितो. दररोज वाचनाची छोटी सवय आपल्याला खूप मोठे यश देऊ शकते. म्हणून घरातली पुस्तकांची कपाटे हीच खरी संपत्ती असते. ती जितकी भरलेली असतील ते घर तितके विचाराने श्रीमंत असते. आणि शेवटी पुस्तक हा ज्ञानाचा अथांग सागर आणि वाचन त्या सागरात यशाचा शोध घेणारा नाव. चला मित्रांनो, आपण सर्वजण एक संकल्प करूया. दररोज फक्त 30 मिनिट पुस्तक वाचूया, ज्ञान मिळवूया आणि सुजाण नागरिक बनूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.